नमस्कार मित्रांनो, आपलं सगळ्यांचं या ऑडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या ऑडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर भारतातील पर्वतरांगा आणि महाराष्ट्रातील पर्वतरांगा. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो, भारतातील सर्वात उंच शिखर भारतीय दाव्यानुसार कोणते आहे? तर भारतीय दाव्यानुसार ते भारतातील सर्वात उंच शिखर जे आहे ते आहे केटू पर्वत आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे, तर भारतातील सर्वात उंच पूर्णपणे भारतात असलेले शिखर कोणते? तर पूर्णपणे भारतात असलेले शिखर जे मित्रांनो ते आहे कंचनजंगा जे शिखर आहे सर्वात उंच भारतामध्ये आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, कांचनजंगा शिखर कोणत्या राज्यात येते? कांचनजंगा शिखर जे मित्रांनो ते सिक्कीम या राज्यामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, नंदादेवी शिखर कोणत्या राज्यात आहे? नंदादेवी शिखर जे मित्रांनो ते आहे उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, अरावली पर्वतरांग भारतातील कोणत्या दिशेने पसरलेली आहे? तर अरावली पर्वतरांग जे मित्रांनो ते ईशान्य व नेतृत्व या दिशेने पसरलेली आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती? तर भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग जी मित्रांनो ते आहे अरावली पर्वतरांग आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो, निलगिरी पर्वतरांग कोणत्या दोन घाटांना जोडते? तर निलगिरी पर्वतरांग जी मित्रांनो ती पूर्व घाट व पश्चिम घाटांना जोडते मित्रांनो. या दोन घाटांना जोडते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो, दोडो बेटा शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर दोडो बेटा शिखर जे मित्रांनो ते निलगिरी पर्वतरांगेत आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा येतो, आनाईमुडी शिखर कोणत्या राज्यात आहे? तर आनाईमुडी शिखर जे मित्रांनो ते केरळ या राज्यामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? तर दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर जे मित्रांनो ते आहे अनाईमुडी हे जे शिखर मित्रांनो सर्वात उंच शिखर जे आहे दक्षिण भारतातील आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, मुलैनगिरी शिखर कोणत्या राज्यात आहे? मुलैनगिरी हे शिखर जे मित्रांनो ते आहे कर्नाटक या राज्यामध्ये आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो, पश्चिम घाटाला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर पश्चिम घाटाला सह्याद्री या नावाने ओळखले जाते. सह्याद्री घाट या नावाने ओळखले जाते मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, सातपुडा पर्वतरांग कोणत्या दोन नद्यांदरम्यान आहे? तर सातपुडा पर्वतरांग जे मित्रांनो ते नर्मदा आणि तापी या नद्यांदरम्यान आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, विंध्य पर्वतरांग कोणत्या नदीच्या उत्तरेस आहे? तर विंध्य पर्वतरांग जे आहे मित्रांनो ते नर्मदा नदीच्या उत्तरेस आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, काराकोरम पर्वतरांगेतील प्रसिद्ध खिंड कोणती? तर काराकोरम पर्वतरांगेतील प्रसिद्ध खिंड जी मित्रांनो ते आहे काराकोरम खिंड आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, हिमालयातील सर्वात दक्षिणेकडील रांग कोणती? तर हिमालयातील सर्वात दक्षिणेकडील रांग जी मित्रांनो ते आहे शिवालिक रांग आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, हिमालयातील सर्वात उत्तरेकडील रांग कोणती? तर हिमालयातील सर्वात उत्तरेकडील रांग जी मित्रांनो ते आहे हिमाद्री मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, पीर पंजाल पर्वतरांग कोणत्या भागात आहे? तर पीर पंजाल पर्वतरांग जी मित्रांनो ती जम्मू काश्मीर या भागात आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो, झोजिला खिंड कोणाला जोडते? तर झोजिला खिंड जे जोडते मित्रांनो जोडते श्रीनगर आणि लेह यांना जोडते मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो, नाथुला खिंड कोणत्या राज्यात आहे? तर नाथुला खिंड जे मित्रांनो ती सिक्कीम या राज्यामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21वा येतो, पालघाट खिंड कोणत्या दोन राज्यांना जोडते? तर पालघाट खिंड जी जोडते मित्रांनो ती केरळ व तामिळनाडू या दोन राज्यांना जोडते मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22वा येतो, भोरघाट कोणत्या दोन शहरांना जोडते? तर भोरघाट जे जोडते दोन शहरांना ते पुणे आणि मुंबई या दोन शहरांना जोडते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 23वा येतो, थाळघाट कोणत्या मार्गावर आहे? तर थाळघाट जे मार्गावर आहे मित्रांनो ते मुंबई आणि नाशिक या मार्गावर आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 24वा येतो, पूर्व घाटातील सर्वोच्च शिखर कोणते? तर पूर्व घाटातील सर्वोच्च शिखर जे मित्रांनो ते आहे महेंद्रगिरी जे आहे सर्वोच्च शिखर आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 25वा येतो, अरावली पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर कोणते? तर अरावली पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर जे मित्रांनो ते आहे गुरु शिखर आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 26वा येतो, गुरु शिखर कोणत्या राज्यात आहे? तर गुरु शिखर जे मित्रांनो ते आहे राजस्थान या राज्यामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल.
त्यानंतर क्वेश्चन 27 येतो, पश्चिम घाटाला युनेस्को जागतिक वारसा दर्जा कधी मिळाला? तर पश्चिम घाटाला युनेस्को जागतिक वारसा दर्जा जो मिळाला तो 2012 मध्ये मिळाला. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 28 येतो, सह्याद्री पर्वतरांग कोणत्या किनारपट्टीला समांतर आहे? तर सह्याद्री पर्वतरांग जी मित्रांनो ती पश्चिम किनारपट्टीला आहे, समांतर आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 29 येतो, हिमालयाची निर्मिती कोणत्या प्रक्रियेमुळे झाली? तर हिमालयाची निर्मिती झाली मित्रांनो ती गडी पर्वत निर्मितीमुळे झाली मित्रांनो, या प्रक्रियेमुळे झाली. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 30 येतो, अरावली पर्वतरांग प्रामुख्याने कोणत्या राज्यात आहे? तर अरावली पर्वतरांग जी मित्रांनो ती आहे राजस्थानमध्ये मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 31 येतो, सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर कोणते? तर सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर जे मित्रांनो ते आहे धुपगड हे शिखर आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 32 येतो, धुपगड कोणत्या टेकडीवर आहे? तर धुपगड जे मित्रांनो ते आहे पंचमढी या टेकडीवर आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 33 येतो, निलगिरी पर्वतरांग कोणत्या राज्यामध्ये पसरलेली आहे? तर निलगिरी पर्वतरांग जी मित्रांनो ते पसरलेले आहे केरळ, कर्नाटक, तामिळनाडू या 3 राज्यामध्ये पसरलेले आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 34 येतो, हिमालयाचे सर्वाधिक विस्तार कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशात आहे? तर हिमालयाचे सर्वाधिक विस्तार जे मित्रांनो ते आहे लडाख या केंद्रशासित प्रदेशात आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 35 येतो, भारतातील सर्वात उंच पर्वतरांग कोणती? तर भारतातील सर्वात उंच पर्वतरांग जी मित्रांनो ते आहे हिमालय जे आहे सर्वात उंच भारतातील पर्वतरांग मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पार्ट घटना दुरुस्ती. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो, भारतीय संविधानातील दुरुस्तीची तरतूद कोणत्या कलमात आहे? तर भारतीय संविधानातील दुरुस्तीची तरतूद जी आहे मित्रांनो ती आहे 368 कलमामध्ये आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो, संविधानाची पहिली दुरुस्ती कोणत्या वर्षी झाली? तर संविधानाची पहिली दुरुस्ती जी झाली मित्रांनो ती झाली 1951 मध्ये झाली. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, पहिल्या घटनादुरुस्तीने कोणते अनुसूची समाविष्ट केली? तर पहिल्या घटनादुरुस्तीने जी अनुसूची समाविष्ट केली ते आहे मित्रांनो 9वी अनुसूची जी आहे ती समाविष्ट केली. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, 7वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी झाली? तर 7वी घटनादुरुस्ती झाली मित्रांनो ती झाली 1956 मध्ये झाली. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 5वा येतो, 7व्या घटनादुरुस्तीचा मुख्य उद्देश काय होता? तर 7व्या घटनादुरुस्तीचा मुख्य उद्देश जो होता मित्रांनो ते होता राज्याच्या पुनर्रचना. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. क्वेश्चन 6वा येतो, 24वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी झाली? तर 24वी घटनादुरुस्ती झाली मित्रांनो ती झाली 1971 मध्ये झाली. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 7वा येतो, 24व्या घटनादुरुस्तीने कोणत्या अधिकार स्पष्ट केला? तर 24व्या घटनादुरुस्तीने जो अधिकार स्पष्ट केला मित्रांनो तो केला संसदेला संविधान दुरुस्तीचा अधिकार. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 8वा येतो, 25वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी झाली? तर 25वी घटनादुरुस्ती झाली ती 1972 मध्ये झाली. बी जे आपला राईट आन्सर होईल.